जय श्रीराम मंडळी. तर आजचा ब्लॉग आपण बघू शकताय लेझिमबद्दल. आणि ही लेझिम आमच्या दरवर्षी होणारी पद्धत आहे. आणि ही लेझिम गणपती मिरवणुकीसाठी असते. आणि सर्वप्रथम लेझिम हा पारंपरिक पद्धतीने खेळले जाणारा खेळ आहे. बघू शकताय महिला किती अप्रतिम नृत्य करतात, छान दिसतात. ही पद्धत पुढच्या पिढीला पारंपरिक लेझिम नृत्य शिकवतात. कसं वाटतंय तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकताय. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कशी वाटली लेझिम याबद्दल आम्हाला सांगा. हेच ती आमचं वैशिष्ट्य परंपरा, दरवर्षी चालणारी परंपरा. ही परंपरा अशीच चालू ठेवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. पण तुम्हाला काय वाटतं याच्यावर विचार करून आम्हाला पण कळवा. हे सगळं गणपतीला आपण करतो. जर दारू पिऊन धिंगाणा घालण्यापेक्षा यापेक्षा पारंपरिक पद्धतीने विसर्जन केलेले अप्रतिम मानले जाते. तर मंडळी, तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण मला सांगा. ही पद्धत आपण खूपच छान खेळतो. गणपतीला पण वाटतंय की ढोल ताशिया नगाडे असे अनेक प्रकारे खेळ खेळले जातात, नृत्य केले जाते. आपण पण बघू शकतो की दारू पिऊन धिंगाणा घालण्यापेक्षा, इकडे तिकडे राडा करण्यापेक्षा, भांडणं करण्यापेक्षा बघू शकताय किती छान असं नृत्य चाललं आहे. प्रत्येकजण व्हिडिओ शूट करत आहे. आणि या महिलांचं तर खूपच असं धन्यवाद मानतो की यांनी एवढं छान नृत्य केलं. आणि ते पण एका दिवसात ते त्यांनी शिकले. आणि या महिला एवढं छान करतात की बोलायच नको. बाकीच्या पण महिला बघू शकताय. हे लाजवणारं आहे की आपल्या मराठी संस्कृती जपणारी ही पिढी ती आपल्याला लाजवते. तुम्हाला काय वाटतं याबद्दल तर तुम्ही आम्हाला सांगू शकताय. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे मिस्टर पप्या. बघू शकता आजचा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला ते पण मला सांगा. आपण तुम्हाला तुमचं मत आपण याच्यावर मांडू शकतो. आणि आवर्जून मी तुमच्या मतावर काय असेल ते बोलूया. तर बघू शकता किती छान असं लेझिमचं नृत्य चाललेलं आहे. काकांनी मधीच येऊन हे केलेलं आहे, आपल्या व्हिडिओमध्ये दर्शन दिलेलं आहे. तर किती छान दिसतात ते पण बघू शकता. महिलांनी घातले रिंगण. हा पण त्या लेझिममधला एक प्रकार आहे. एवढं छान असतं ना लेझिममध्ये बोलायच नको. लेझिममध्ये खूप असे गोष्टी दाखवता येतात जी आपल्याला नृत्य करून दाखवता येत ना ती त्या लेझिममध्ये आहे ना दाखवता येतं. की एवढं छान असं पारंपरिक नृत्य ते आपण बघू शकता. एकच नंबर आहे. अरे आता काय झालं की महिला खाली बसल्यात, म्हणजे काहीतरी स्टेप आहे त्यांची. हां नक्की, म्हणजे बाकीच्या महिला चालत येतात. म्हणजे ते एक जाळं केले त्यांनी. खूपच छान अशा पद्धतीने लेझिम दाखवतात. बघू शकता ढोल ताशा असे नगाडे वाजतात. त्या आवाजात ते लेझिमचे खेळ खेळतात. आणि आपण ती बघूया. एवढं छान प्रकारे नृत्य चालतं आहे, काही बोलण्याला हेच नाही. तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटत असेल तर ते पण आम्हाला सांगा. अजून त्यांची पद्धत असेल मिरवणूक करताना साधी सोपी आणि सरळ पद्धत अशी मानली जाते या लेझिमला, की जे कोणी पण करू शकतं आहे. आजकालच्या पिढीला हे माहीत नाही आहे. पण आपण त्यांना माझ्या ब्लॉगच्या साहाय्याने तुम्ही बघू शकताय की एवढं छान नृत्य. आणि तुम्हाला पण असं वाटेल की आपण पण पुढच्या वर्षी हे घेतलं पाहिजे. खरंच ही अशी पद्धतीने घेऊन येणार खूपच छान असं वाटतं की मी काय बोलणार आता, मला पण कसं वाटतंय. तर चला बघूया आपण यांची लेझिम. बरोबर आहे, बरोबर आहे. मी एवढं अरे याच बरोबर बरोबर कारण ड्रोन काढतो ना आपण. ड्रोन म्युझिक आपलं ड्रोन थोडी आहे ना आता काय.
काम चालू आहे. अरे दे ना. खरतरायला आला आता हा सापडून आलो ना. मला नाही देते बराच मध्ये लागतो. तर मंडळी आपण पाहिलेली आहे महाराष्ट्राची परंपरा संस्कृती कशी आहे. तुम्हाला काय वाटलं याच्यावर कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विसरला असाल तर परत आता आठवणीने सबस्क्राईब करा. हा आहे माझा चॅनल, मी आहे मिस्टर पप्या. हे नाव तुम्ही कुठं पण ऐकलं असेल, विसरू नका. माझा ब्लॉग कसा वाटला मला सांगा, कमेंट करा. काही चुकलं असेल तर ते पण सांगा आणि चुकीचे काही बोललो असेल तर त्यासाठी मला माफ करा. चला मंडळी, तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.